माझ्यासारखं अजून कुणाकुणाच्या घरात असं आहे, की ज्यांची मुलं आता थोडेसे मोठी आहेत, म्हणजे 20-22 वर्षाची आणि ते जिमला वगैरे जातात आणि दिवसभर नुसते प्रोटीन, 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 प्रोटीन करत असतात. माझ्या घरात तर असंच आहे. माझा मुलगा नुसतं काही पण खायला दिलं, जेवण दिलं तर नुसतं तेच बघत असतो, की ह्याच्यातनं किती प्रोटीन भेटणार, त्याच्यातनं किती प्रोटीन भेटणार. किती प्रोटीन त्याला भेटणार. तर मग चला म्हणले मी त्याच्यासाठी ना आज मस्तपैकी पनीरचा पराठा करूया. तर पनीरचा पराठा करण्यासाठी आहे ना मी इथं आधी तर आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ मळून घेतलं. थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यात थोडंसं कलरपुरती अर्धा चमचा हळद टाकली आणि आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो तशीच मळून घेतली आणि थोडं तेल लावून ते साईडला ठेवून घेतलं. तोपर्यंत ना मी इथं मुलालाच दिलं होतं पनीर वगैरे किसायला, कांदा वगैरे कापायला. कारण त्यांनाच द्यायचं, मग त्यांचेच चोचले असतात हे. घरात सगळ्यांचं वेगळं वेगळं करोसपर्यंत आपल्याला कसं व्हायचं, एकतर उन्हाळा इतका कडक आहे, नको नको होऊन जातं. माझं पीठ मळून होईपर्यंत त्यांनी इथं पनीर, गाजर, कोथिंबीर आणि ते सगळं किसून ठेवलं होतं आणि मग एक छोटा कांदा, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून चॉपरमध्ये चॉप करून घेतल्या आणि अमूलचं चीज हे थोडंसं घातलं चवीपुरतं. म्हणजे आता ते ना नव्हते घालणार, पण होतं घरात, तर तो म्हणला, "मम्मी चीज टाक ना, छान लागेल." म्हणून मग चीज पण थोडंसं किसून टाकलं. त्याच्यात पण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर काळी मिरीची पावडर, मग त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला पावडर आणि कांद्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली होती. 2च हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि थोडंसं मॅगी मसाला आणि आपले ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ते घरात होते म्हणून टाकले, नाही टाकले तरी काही हरकत नाही. ते घरात असतात संपवायचे म्हणून वापरून टाकायचे, नाहीतर ते एक्सपायरी झाले ना, तर ते असेच फेकून द्यावे लागतात. म्हणून जिथं गरज नसेल तिथं वापरून टाकायचे आणि मग आपल्या पिठामध्ये नाही का मी असं 2 छोटे असे पुऱ्यासारखे लाटले आणि असं पॅक करून घेतलं. कारण मी आहे ना, असं आपण पुरणपोळी कसं करतो, तसं भरून बघितलं, पण ते माझं ना सारणच बाहेर आलं त्याच्यातून. मला वाटतं मी कांदा घातला ना, म्हणून ते त्याला पाणी सुटलं असेल मिठाने वगैरे. मग त्याच्यानंतर मी असं करून बघितली आयडिया. मग असे छान आले लाटायला. मग असे मस्तपैकी लाटून घेतलं, पुरीसारखे लाटून त्याच्यामध्ये सारण भरून कडा सगळ्या दाबून असं लाटून घेतलं आणि मग छान तव्यावर आहे ना, तूप किंवा बटर लावून शेकून घ्यायचं मस्त. तर छान झाले होते. त्याला खूप आवडले आणि खाल्ले त्याने. असं मस्तपैकी खरपूस तूप लावूनच शेकले होते मी आणि छान असे शेकून घेतले आणि मग आपले इथं मस्त पनीरचे पराठे तयार झाले. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोपी रेसिपी आहे, घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये होती. चला या खायला.